भली मोठी सावकारी आज आलो भिक्षावरी। काय सामर्थ्य राजाई माता सांगते का खरं? भली मोठी सावकारी आजी आलो भिक्षावरी। तिला ही रखमाबाई सांगत विठ्ठला विडा झाला आज भिक्षा मागायची वेळ आली हो। सांगा सांगा त्या विठ्ठलाला समजून सांगा मला नामदेवाला। संतांच्या बायकांनी तक्रार केली खरं पण नवऱ्याकडं जगाच्या मालक मालकिनीकडं पण आपणही नाही करायची नाही। मग त्या स्वैराबाईनं सहज म्हणली नवऱ्याला। स्वैरा कोण? संत चोखोबाची पत्नी 9 महिन्याची गर्भवाशीने 4-5 दिवसांवर बाळात आलं आणि सहज म्हणली नवऱ्याला धनी आयुष्यभर फाटक्या पदरावर संसार केला। बायको म्हणून कधीच काही मागितलं नाही, आजही मागणार नाही पण आई होणार आहे। आता आई होणार आहे, विनंती एवढीच आई म्हणून मागते विठ्ठला, आई म्हणून मागते। स्वामी एकदा आता लेकराच्या भविष्याकडे विचार करा। आयुष्यभर विठ्ठल विठ्ठल म्हणला काही म्हणलं नाही पण खरं सांगा विठ्ठल विठ्ठल म्हणून कुठे संसार चालतो का आणि परमार्थ करून कुठे आयुष्य बोलतं का? नवजात शिशु जन्माला येणार आहे, लेकरू जन्माला येणार आहे, त्याच्या भविष्याचा विचार करा। जरा विठ्ठलाचा नाद सोडा आणि संसाराकडे लक्ष द्या। जोपर्यंत म्हटलं माझी बायको भजनात खंत घालतीये, माझी भजनात भंग करतीये, तिला खंत वाटतीये, मी भजन करतोय त्याचं। 9 महिन्याची गर्भवाशी बायको सोडून चोखोबाराय गेले बहिणीच्या घरी। बहीण निर्मला नाव तिचं। निर्मलेच्या घरी गेले, इथं दिवस भरले चोखोबाराच्या बायकोला नवऱ्याची वाट बघतीये, नवरा काही येत नाहीये। दिवस भरत भरत तिला कळा सुरू झाला। 5 मिनिट कळा सुरू झालेला माय माऊलीनं पांडुरंग परमात्म्याची रचना केली, विनवणी केली देवाला। देवा चुकलं माझं, चुकलं मान्य करते माझं। विठ्ठल विठ्ठल करत होता पण देव तोंडासमोर तरी होता देवा नवरा माझा। आज घरात कोणी आणि शेवटी आम्ही जातीहीन, आम्ही कशा आहोत? जातीहीन आहेत। अहो श्रीमंताकडे हाका मारल्या तर लोक जातील, आमच्याकडे जीव चालला तरी कुणी येत नाही। लोक म्हणतात निस्पृश्य माणसं आहात तुम्ही, जातीहीन आहात, खालच्या जातीतले आहात, खालच्या कुळातले आहात, तुम्हाला कोणी स्पर्श करावा? अहो हाक मारली तरी लोक धावणार नाहीत विठ्ठला, तुम्ही तरी या याचा आहे का? विठ्ठलाचं चिंतन केल्यावर जगाचा मालक रक्षण करतो अशा माझ्याच नवऱ्याच्या मुखात ऐकलं मी। अहो तुम्ही या असा अट्टहास नाही विठ्ठला, माझ्या नवऱ्याला तरी धाड येते। पण तिथं भगवंताचं नामचिंतन संत करतायत, तिथं सामर्थ्याने त्यांना कसलंच भान नाही। या देखोळ माझे गेले हायले कोणी आपल्या हातात नाही विषय तो त्यांचा झाला। नारायण नावडे जनार्दन माता पिता ते ऐकणार आहेत का? मग आता देवाला कुणाला बोलवायची काय गरज आहे? अखेरकडे ब्रह्मांडाला त्रैलोक्याचा नाथ जनार्दन दयागण करुणाकर माझा पांडुरंग परमात्मा। अहो स्वतः साडी नेसतोय, कपाळाला कुंकू लावतोय, गळ्यात डोरलं घालतोय, हातात बांगड्या घालतोय, माझ्या
चोखोबायाच्या बायकोसाठी बाईचं रूप घेतोय, निर्मलेचं रूप घेतलं माझ्या पांडुरंग परमात्म्याने. 47 चरणाचा अभंग आहे चोखोबारायांचा, नामदेवरायांचा चोखोबांविषयी. चोखोबाची कांता असे ती गर्भीनं झाली ती संपूर्ण नवमास, त्यातलंच 10वं चरण आहे. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी. जगाचा मालक झोपडीच्या दारात आलाय, देवाला गरज नाही बरं बंगल्याची, देव कुठे येतो. झोपडीचा दरवाजा वाजवला ते ना. कशाचे जातीहीन आणि कशाचे खालच्या कुळातले, माझ्या पांडुरंग परमात्म्याने ज्याचं दार वाजवलं त्याच्या जातीपंथाचा विचार करता का? अधिकार काय असं त्या व्यक्तिमत्वाचा विचार करा. नाराज पांडुरंग बघून कुठे जातो, गोळ गोत्र आलो तुम्ही सांगा, काय अधिकार असं त्या माणसाचा? अहो महाराज, त्या चोखोबाराच्या बायकोला कळत चालू आहे. कसा बसा दरवाजा उघडला, चोखोबाराच्या बायकोनं बघितलं, चोखोबाची बहीण दिसली. देव कुणाचं रूप घेऊन आलता? चोखोबाच्या बहिणीचं, निर्मलेचं रूप घेऊन आलता. चोखोबाची बहीण दिसली. तसा संसाराचा नियम आहे, ननंद आल्यावर आनंद होत नाही, पण हिला झाला, हिला लय झाला महाराज. हिनं आशिक गड्याला मिठी मारली आणि म्हणली, बरे बागी केले देवे धाडियले. बरं बाई केलं, देवानं धाडलं तुम्हाला. आता तुम्ही ऐकताय कीर्तन, खरं सांगा देवानं धाडलं का? देवच आला ना दादा. तो तिला कुठं माहित होतं, ज्या विठ्ठलाच्या नामाला खंत समजायची, त्या विठ्ठलाच्याच नामामुळं ज्याला मिठी मारून रडत होती तो जगाचा मालक होता, जो तिचं डोळं पुसत होता. जगातलं सगळ्यात खालचं काम आहे बाळांपण करणं, तेही माझ्या पांडुरंगानं चोखोबाराच्या बायकोचं केलं. भरत दिवस भरत आले. माझ्या पांडुरंग परमात्म्यानं दारातल्या झाडणुकीपासून घरातल्या स्वयंपाकापर्यंत सगळं काम केलं. कुठल्याच प्रकारची लाज बाळगली नाही. राखावया भक्ती काज नाही लाज धरीत, तोच तर माझा विठ्ठल आहे. भक्तांची काज राखायला लाज कुठं धरतो दादा? लाज सोडून सारं करतो, सगळं केलं. अहो सिंहासनाधीश्वर आहे, द्वारकेचा राज आहे, सोन्याची असे जाऊन सिंहासनावर बसणारा पांडुरंग आहे. पण भक्तासाठी लाज बाळगत नाहीच, बाळगली पाहिजे, नाहीच बाळगत माझा विठ्ठल. मग महाराज माझ्या विठ्ठलानं सगळं काम केलं, सगळं. संतोष दादा, आपलं पण तसंच आहे. म्हणजे तुमचं महाराज बरं का, माणूस किती मोठा आहे, किती सत्ताधीश आहे, कुठल्या अधिकारावर आहे हे महत्वाचं नसतं. देवाच्या ठिकाणी लाज न बाळगणं नाही सगळ्यात मोठं सामर्थ्य असतं. जसं तुम्ही काम करताना कुठली लाज बाळगत नाही ना, तसा माझा विठ्ठल कुठलंच काम करायची लाज बाळगत नाही. लय मोठा आहे माझा देवदादा, किरकोळ ब्रह्मांड चालक आहे. सगळी कामं केली, स्वतःच्या हाताने आंघोळ घालावी, उठणं लावावं, साडी नेसवावी, वेणी घालावी, त्या चोखोबाराच्या सैराबाईची सगळं केलं देवानं माझ्या. भरत 12 दिवस आले. 12व्या दिवशी नामकरण सोहळा. पहिले बारसं करायचं, 12व्या दिवशी नामकरण सोहळा. कुणाचा? भकरदादाच्या पोराचा काय, चोखोबाराच्या पोराचा काय? नामकरण सोहळा महाराज बरं का, नामकरण सोहळा. अहो नाव ठेवायचं म्हणे, नाव ठेवायचं. पण सैराबाईच्या डोळ्यात पाणी आलं. सैराबाई म्हणली, निर्मला ताई मला बी वाटतं लय मोठं बारसं करावं, लय मोठं असं पंचकृषीनं यावं, लेकराला आशीर्वाद द्यावं, जीवन जावं. वाटतं की हो, आई आहे की, वाटायला काय जातंय, वाटतं. पण मला कळतं, जिचा नवरा सोबत नाही, जिच्या हातात काही नाही, जी असताना जातीहीन, जिला लोक मानत नाही, तिच्या लेकराच्या बारशाला कोण येणार आहे? पण वाटतं, मला पण वाटतं माझ्या लेकराला नटवावं, सजवावं, माझ्या लेकराचं गोड देखणं रूप सगळ्या गावानं बघावं, आशीर्वाद द्यावा, माझ्या लेकराला सामर्थ्यानं मोठं व्हायचं, कौतुकानं आशीर्वाद देऊन गावानं जावं मलाही वाटतं. पण निर्मला ताई तुम्हाला म्हणून सांगते, घरचे आहे तुम्ही, जिथं नवऱ्यानं साथ दिली नाही तिथं जग काय साथ देणार? नवरा आला नाही इथं बाळातपणाला, बारशाला नवरा हजर नाही. अहो इथं खायची पंचायत आहे 2 टायमाची, कुठं नामकरण सोहळा करता आहे की नाही? असं सैराबाई म्हणली निर्मला ताईकडे. आता निर्मला म्हणजे कोण होती? कोण होती? हा जगाचा मालक होता ना, विठ्ठल होता ना. अहो लक्ष्मीचा नवरा, त्याला पैशाला काय कमी? पाय लक्ष्मीचे, तो नवरा लक्ष्मीचा आहे, त्याला पैशाला काय कमी आहे? तू म्हणला काय काळजी करू नका वहिनी, पाहिजे तसा नामकरण सोहळा करू. डोळ्याचं टिपण फिटावं, डोळ्याचं पान फिटावं, असं स्वर्गासारखा सुख सोहळा दारात उभा केला माझ्या परमात्म्यानं. तुमच्या आमच्या लेकराचं नाव ठेवायला माणसं येत्या, माझ्या चोखोबाराच्या पोराचं नाव ठेवायला साक्षात पांडुरंग आला, आणि माझ्या पांडुरंगानं पोराचं नाव ठेवलं कर्म मेळा. चोखोबाराच्या पोराचं नाव काय ठेवलं? तिथं विठ्ठल आला. तुम्हाला काय वाटतं इथं आल्याशिवाय राहिला असेल का?
जिथं माझ्या विठ्ठलाचं नाव आहे तिथं देव आल्याशिवाय राहणार आहे का? चोखामेळ्याच्या पोराचं नाव माझ्या पांडुरंगानं जसं ठेवलं तसं प्रभाकर दादाच्या पोराचं नाव सुद्धा माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादानंच ठेवलं गेलं. म्हणून तर हा कीर्तन सोहळा आहे. काय नामकरण सोहळा केला दादा? स्वर्ग सुख दारात उतरलं. सोयराबाईच्या पंचकृषीनं पंचपक्वानाचं जेवण केलं. माणसं आली त्याच्यात काय नवल, त्रैलोक्याच्या देवाला हाजरी लावली चोखोबराच्या पोराच्या नामकरण सोहळ्याला. आणि माझ्या चोखोबराच्या पोराचं नाव ठेवून झालं. बघत बघत 27 दिवस उलटले. 27 दिवसानं चोखोबरायला आठवलं माझी बायको बाळंतीण होती. जगली असेल का मेली असेल? किती दिवसानं? आपल्यात आणि संतात फरकच आहे. आपण पंढरपूरला गेलो की ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेवू म्हणजे दर्शन झाल्या निघाय येते. आपण त्यातले आपल्याला देवळदारातले थांबू वाटत नाही. ती संतच वेगळं असतं. 27 दिवसानं चोखोबराई घराकडे निघाले. देवाला कळलं न सांगता तो मग कळू येते. देवाचं वायफाय हायफाय वायरलेस कनेक्शन हा जबरदस्त नेटवर्क दादा. देव लगेच निघाला ते कोण. देव म्हणले आता निघतो. देव काय म्हणले? वहिनी आता येते. अहो थांबा, घरधनाला येऊ द्या, साडी चोळी करते. तुमचं पान फिटणार आहे का मला सांगा बरं. किती तुम्ही केलं माझ्यासाठी. तुमचं बोलून पान फिटणार आहे का, वागून पान फिटणार आहे का? थांबा थांबा, माझ्या नवऱ्याला येऊ द्या. ते म्हणले नाही नाही, माझा नवरा वाट बघतोय. कुणाचा? हिजा. यो सगळ्या जगाचा नवरा, ह्याला कुठला नवरा? पण किती नाटकं महाराज. देव म्हणला आता नाही, आता येतो बरं का. देव निघाले. देव पुढे जाईपर्यंत लगेच पांडुरंग परमात्मा पुढे जाईपर्यंत लगेच चोखोबराई आले. तुम्ही फक्त माय मावले मला विचार करून सांगा, असं तुम्ही बाळाती नाही, असं तुमचा नवरा तुम्हाला 9 महिन्याचं सोडून गेला आणि 27 दिवसानं आला. तुम्ही स्वागत कसं करचाल ग माय मावले? माय मावले स्वागत कसं करचाल ग? असं तिथून म्हणते तिथं थांब, पुढे येऊ नको. तुझा माझा संबंध नाही. लेकरं काय माझ्या एकटीचं लेकरू होतं का? तुझं कोण लागत नव्हतं का? अरे भरबाळपणात सोडून गेला. लई बोलली असती, कमी नाही. पण संतांच्या बायका संतांसारख्याच असतात. तेवढं आपलं नशीब नाही एवढी चांगली बायको भेटाय. संतांच्या बायका तक्रार करीत आपल्या तक्रार केल्याशिवाय राहत नाही. पण आपली पण माय बाय गोड असतात दादा. बायकोशिवाय आयुष्य नाही दादा. तुम्ही काही म्हणा, तुम्ही काही म्हणसाल, पण शेवटी म्हातारपणी आई म्हणून सांभाळते ती बायकोच असते दादा. मग बायकोची कदर करायला शिकत जा. 2 शब्द प्रेमानं बोलत जा. त्याला काय होतंय? देव सुद्धा बायकोचं ऐकतो. तुमची काय गत आहे? देव सुद्धा ऐकतो. तेच ना नकाशा म्हणलेलं वर्णन माझा. राही रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया, तिथे हलवून जागे करा देवराया. ऐकतोच की बायकोच. आता सगळ्या संतांनी बायकोला सांगितलंय म्हणजे ऐकल्याशिवाय सांगतोय का? सांगतायत म्हणजे देव ऐकतो. ऐकत जा. तुम्हाला बी सांगते हा, काही नाही महाराज, नवरा चांगला असला की आयुष्य सुखाचं जातं असं मी नाही, माऊली म्हणतात. मला काय करायचंय, आपलं झालं नाही, आपल्याला कुठलंही अक्कल आहे महाराज का माऊली म्हणतात. जरी सगळ्याचा जीवाला बाई सासरवास आहे, प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सहन करते म्हणून तुका म्हणतात. तुका म्हणे सोपे आहे सर्व होणी शहाणा तू. आता तुका मला म्हणतात सांगितलं मी संसारातला जोडला महाराज. दोन्हीकडला घरी शहाणा लागतो, बाकी काय नाही, आयुष्य सुखाचं जातं. आता काय कौतुक करावं दादा. सोयराबाईनं शब्दाची तक्रार केली नाही. सोयराबाईनं आपलं पोरगं घेतलं, हातात दिलं चोखोबरायच्या हातात. स्वामी कर्म मिळा. डोळ्यातनं पाणी आलं. सोयराबाई बोलता बोलता म्हणल्या ताई गाठ पडल्या का? कुठल्या ताई? निर्मला ताई. आता तुम्हीच निर्मलेकडनं आले. चोखोबरायला वाटलं माझी बायको बाळणपणात मी नव्हतो म्हणून डोक्यावर पडली काय की. आता मीच बहिणीकडनं आलो हे म्हणतो बहीण भेटली का? इडी का तू? तर मी इडी. ह्या माय मावल्याला विचार बरं, होत्या का नाही ग सोयराबाई? होत्या का नाही निर्मला ताई? होत्या. एकीकेनं कौतुक करून सांगावं. काय सांगावं चोखोबा तुम्हाला? काय तुमची बहीण? हो पान फेडलं हो तुमच्या बहिणीनं. हो काम केलं हो काम. पत्रवाळ्या उचलल्या हो. झाडातल्या झाडलोटीपासून घरातल्या स्वयंपाकापर्यंत सगळं केलं. तुमच्या बहिणीसारखी बहीण पाहिजे नाही. चोखोबाच्या डोळ्यातनं पाणी आलं. हातातलं पोरगं पंढरीकडे दाखवलं. पांडुरंगाला विचारलं देवा काय केलं रे मी? अखंड चिंतन. तुझं विठ्ठल विठ्ठल नाम घेतलं, लोकांची गुरु राखत तुझं भजन केलं. तुला कधी चांगल्या कपड्याचे वस्त्र नाही, चांगल्या कपड्याचं देव, चांगल्या माणसाचं देव घर नाही. तुला कधी